तर लोकसभेनंतर विधान परिषदेत देखील पक्ष फुटल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सावध झालेत। आपल्या पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला खरं तर इशारा समजला जाण्याची पद्धत। सुनील शिंदे यांनी देखील काल हाच सल्ला दिल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या गेल्या। मात्र आज संजय राऊत यांनी त्यांची भूमिका उचलून धरली आहे। एवढ्या ज्येष्ठ नेत्यानंच हे मान्य केल्यामुळे आता उद्धव ठाकरे खरंच आत्मपरीक्षण करणार का आणि त्यावर काय कृती करणार याची वाट त्यांचे कार्यकर्ते बघतायत। बघूया आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनाची गरज ठाकरेंना का आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आत्मचिंतन, स्वतःबद्दल विचार करणं, आत्मपरीक्षण, स्वतःच्या कृतीचा अभ्यास करणं आणि सिंहावलोकन, नवी झेप घेण्यापूर्वी थोडं मागे पाहणं। कमी अधिक प्रमाणात एकाच आशयाचे हे शब्द सध्या राज्याच्या राजकारणात गाजतायत। आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। आत्मचिंतनाची गरज। याचं आत्मपरीक्षण जर जास्त केलं, आत्मपरीक्षण करायला पाहिजे। 6 खासदार आणि आता आमदार सचिन अहिर सोडून गेल्यानंतर ठाकरे सेनेसाठी हे शब्द परवलीचे झालेत। अहिर यांचे विधान परिषदेतले सहकारी सुनील शिंदे यांनी मंगळवारी आपल्या पक्षानं आत्मपरीक्षण करायला हवं असं म्हटलं। वरळीमध्ये एक तर हे आमच्या पक्षातले ओरिजिनल नव्हते, हे दुसऱ्या पक्षातनं आलेले होते। शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काय एकनिष्ठ राहू शकतात? आम्ही कसं त्यांच्यावरती कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतो। तर बुधवारी खुद्द पक्षाचा आवाज असलेल्या संजय राऊत यांनी सुनील शिंदेंचं विधान उचलून धरलं। आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे। आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात। आत्मपरीक्षण हा शब्द मला खूप मोठा वाटतोय। त्यापेक्षा एक मॉनिटरिंग करणारी यंत्रणा डेव्हलप झाली पाहिजे की आपल्या पक्षातली माणसं आपल्याच पक्षासोबत आहेत की इतर कोणासोबत आहेत, काय राहिलं त्यांचं काय चाललंय हे चेक करणारी एक यंत्रणा पाहिजे होती ना, ती का झाली नाही? भाजपकडून माणूस हलत नाही म्हणजे ते फार निष्ठावान आहेत असं नाही। त्या प्रत्येकाची फाईल भाजपकडे आहे आणि त्या प्रत्येकाला चौकशीची भीती आहे। प्रत्येकाच्या उरावर एक दगड ठेवलेला आहे। ठाकरेंच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज वाटू लागली असतानाच महायुतीच्या नेत्यांनीही तोच सल्ला दिला। त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का लोक सोडून जात आहेत, एवढे जवळजवळचे लोक का सोडून जात आहेत, तुम्हाला एवढे खासदार का सोडून जात आहेत, काय आपलं चुकतंय? आपण त्यांच्या मागे उभे राहतोय का? आपण त्यांच्या लोकल इलेक्शन्स असतील, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, याच्यासाठी जे आहे हे आपण जातोय का? त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतोय का? जो कार्यकर्ता गेले अनेक वर्ष जो आहे तो पक्षवाढीसाठी काम करतोय, त्याच्या निवडणुकीसाठी आपण त्या ठिकाणी पोहोचतोय का? या सगळ्या गोष्टीचा जो विचार केला पाहिजे। काल त्यांनी सूचक वक्तव्य केलं की पक्ष प्रमुख आमच्याशी बोलत नाहीत आणि कम्युनिकेशन गॅप आहे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे, हे स्वतः सुनील शिंदे बोललेत। ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार। बघा, आता हे ऑपरेशन टायगर हे मीडियाने दिलेलं नाव आहे, परंतु पुढे आता हळूहळू सगळेच येतील ना। वैफल्यग्रस्त परिस्थितीत काही लोक भाष्य करतात। काल देखील या सभागृहात अनेक लोकांनी या सभागृहाच्या बाहेर विखुरलेल्या बुद्धीमध्ये ते दिसले। त्यामुळे मला वाटतं की जे होतं आहे ते कोणी त्यांना जबरदस्ती करत नाही आहे। तर प्रत्येकजण, प्रत्येक नेता हा 3-3, 4-4 टर्म नेतृत्व केलेला नेता आहे। तो जर त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्वच जर फेल होत असेल, वैफल्यग्रस्त होत असेल, कार्यकर्त्यांना वेळ देणार नसेल आणि कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणार असेल तर नेतृत्वाला त्याचा विचार करायला पाहिजे। एखाद्या नेत्यानं आपल्या पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला की लगेच वेगळीच चर्चा सुरू होते। व्यक्ती असो, कंपनी असो, संस्था असो की पक्ष असो, अधूनमधून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि सिंहावलोकन हे केलं तरच गतिशीलता कायम राहते। आता उद्धव ठाकरे खरंच आत्मपरीक्षण, आत्मचिंतन किंवा सिंहावलोकन करणार का आणि केलं तर कधी करणार? कारण पक्षात आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत खासदार आणि 25 आमदार उरलेत। त्यातले किती पक्षात राहणार याची स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील गॅरंटी देऊ शकत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।